इंग्रजी शिक्षण दिले गेल्यामुळे आमच्या शिक्षित वर्गावरही अलेक्झांडर द ग्रेट हे नाव घेताच एक रोमहर्षक छाप पडे. परंतु चंद्रगुप्त किंवा चाणक्य हा कोणत्या झाडाचा पाला ह्याचाही बहुधा त्यांना पत्ता नसे. हा ऐतिहासिक विपर्यास आणि त्यामुळे झालेली जनमनाची दिशाभूल आता यापुढे तरी होऊ देता कामा नये. सिकंदराविषयीच्या पौराणिक अशा प्रचलित दंतकथा सोडून दिल्या तरी प्रत्यक्ष भारतीय इतिहासाशी संबंधित असलेल्या आणि सिकंदराची नसती बडेजावी करून भारतास हीनपणा आणणाऱ्या आख्यायिका तरी आमच्या शालेय पुस्तकातून किंवा साहित्यातून काढून टाकल्याच पाहिजेत. उदाहरणार्थ युरोपमधल्या शालेय पुस्तकातून इतर साहित्यातूनही रंगवून सांगितली जात असलेली आणि आमच्या इकडेही ब्रिटिशांनी प्रचलित केलेली खालील ग्रीक आख्यायिका पहा. ग्रीकाधिक युरोपियन जनतेत अशी समज प्रचलित असे की अलेक्झांडर हा जगज्जेता होता आणि त्याने सारा भारत जिंकला होता. तो पराक्रमी पुरुष जेव्हा सारे जग जिंकून स्वदेशी परत आला तेव्हा जगात जिंकावयास असा आता देशच उरला नाही. ह्या निरुत्साह जाणवेने त्या युयुत्स सम्राटाला रडू कोसळले आणि अशी ही अलेक्झांडरच्या दिग्विजयाविषयीची आख्यायिका युरोपातच नव्हे तर हिंदुस्थानातही ऐटीने सांगितली जाते. आता ती किती खोटीनी हास्यास्पद आहे हे या पुस्तकात सिकंदरच्या दिलेल्या त्रोटक वृत्तांतावरूनही दिसून येईल. त्या काळच्या चीनसारख्या ज्या बलाढ्य राष्ट्राकडे तो वळलाच नाही. त्यांची गोष्ट सोडून दिली तरी अलेक्झांडर दिग्विजय करीत भारतापर्यंत जेव्हा पोचला आणि मगधसुद्धा सारे भारत जिंकून भारताचा सम्राट म्हणवून घेण्याची महत्त्वाकांक्षा त्याने जेव्हा धरली तेव्हा त्याच्या त्या भारतावरील स्वारीची आणि त्या महत्त्वाकांक्षेची कोण दुर्दशा उडाली हे ह्या पुस्तकात वर दाखवलेलेच आहे. अलेक्झांडर हा पराक्रमी होता, विजेता होता, पण जगज्जेता नव्हता. भारत विजेता तर तो नव्हताच नव्हता. जर त्या पराक्रमी पुरुषाला खरोखरी रडू कोसळले असते तर तो आता जिंकावयास जगात देशच उरला नाही अशा जाणीवेने रडू कोसळणे अशक्य होते. कारण तशी जाणीव खोटी आहे हे त्यालाच ठाऊक होते. तर ते रडे अशा जाणीवेने कोसळले असले पाहिजे की ज्या भारताचा मी सम्राट होऊ इच्छित होतो त्या अखिल भारताला मी मरे तो जिंकू शकलो नाही. इतकेच नव्हे तर त्याचा जो एक लहानसा कोना मी जिंकला आहे म्हणून मी समजत होतो तोही ते बंडखोर भारतीय माझ्या हातून हिसडून घेतील असे दिसते. गोमांतक काव्यात म्हटलेच आहे की अन्य कुणाचा असो सिकंदर, परंतु भारत जेताना अंगणाही ना तये देखिले कळलाही ना कुणा कुणा. सवाई सिकंदर. थोर पुरुषांची तुलना सहसा कोणी करू नये. ते निरनिराळ्या परीने थोर असतात. पण जर कोणी अशा पुरुषांची तुलना करताना एकाचीच नुसती बडेजावी केली तर ती हाणून पाडणे भाग आहे. जोवर युरोप अलेक्झांडरलाच तेवढे दी ग्रेट म्हणून गौरवित आहे आणि त्याचा आणि त्याच्या ग्रीक साम्राज्याचा यशस्वी प्रतिद्वंद्वी जो सम्राट चंद्रगुप्त त्याची अनुल्लेखाने अवहेलना करीत आहे, तोवर आम्हा भारतीयांना हे सांगणे अवश्य आहे की तुलनाच करावयाची तर जर सिकंदर एक सिकंदर आहे तर चंद्रगुप्त हा सवाई सिकंदर आहे. सिकंदरला त्याच्या बापाने आधीच मिळवलेल्या प्रबळ राज्याने सैन्याचे उद्दंड भांडवल आयतेच लाभलेले होते. त्या आधारावर स्वतःच्या पराक्रमाने त्याने ग्रीकांचे साम्राज्य उभारले. परंतु चंद्रगुप्ताला तसा कोणताही आधार नव्हता. पदरी एकही सैनिक नव्हता. त्याच्या बापानेच त्याला राज्याबाहेर हुसकून दिलेले होते. एकच पुरुष तेवढा त्याच्या पाठीशी उभा होता, तो म्हणजे आर्य चाणक्य. अशा स्थितीत शून्यापासून आरंभ करून चंद्रगुप्ताने स्वतःचे बलाढ्य सैन्य उभारले. स्वतः सिकंदरच्या आणि त्याच्या सेनापती सेल्युकसच्या भारतावर झालेल्या स्वाऱ्यांचा बोजवारा उडवून दिला आणि सिकंदरच्या साम्राज्याहूनही महत्तर असलेल्या भारतीय साम्राज्याची उभारणी केली. काळाच्या ज्या पानावर ह्या यवन-विजेत्या सम्राट चंद्रगुप्ताची ह्या सवाई सिकंदराची राजमुद्रा अंकिलेली आहे तेच आहे आमच्या हिंदू राष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान पहिले. युगांतक सम्राट पुष्यमित्र. सम्राट चंद्रगुप्त मौर्य इसवी सन पूर्व 298व्या वर्षी वारला. त्याच्या सिंहासनावर त्याचा पुत्र बिंदुसार हा बसला. तोही पराक्रमी होता. त्याने स्वतः अमित्रघात शत्रूंच्या कर्दनकाळ ही पदवीच धारण केली होती. चंद्रगुप्ताच्या मृत्यूनंतरही
मौर्य साम्राज्याचे महामात्यपद आर्य चाणक्याच्याच हाती काही काळ होते. त्यामुळे सम्राट बिंदुसाराने चाणक्य चंद्रगुप्ताच्या भारतीय साम्राज्याच्या मागे परिच्छेद 149 मध्ये उल्लेखलेला भव्य ध्येयाचे जे एक उपांग चंद्रगुप्ताच्या मृत्यूसमयी अर्धवट राहिलेले होते तेही पूर्ण करण्याचे कार्य लगोलग हाती घेतले. त्याच्यावरील भव्य ध्येयानुसार म्लेच्छांचे उद्दंड पारिपत्य झाले होते. अखिल भारत स्वतंत्र झाला होता आणि उत्तर भारतापुरते एक अखंड बलाढ्य आणि एकछत्री भारतीय साम्राज्य प्रस्थापित झाले होते. परंतु त्यांची प्रतिज्ञा सर्वच भारत एकछत्री करण्याची होती. यासाठी त्या उत्तरेच्या मौर्य साम्राज्यात उरलेल्या दक्षिण भारतही विलीन करून घेणे हे प्राप्त कर्तव्यच होते. यद्यपि दक्षिण भारतातील त्या काळची पृथक राज्ये ही आमचीच होती, आपापल्या परी स्वतंत्र होती, कोणत्याही परकीयांच्या म्लेच्छांच्या उपद्रवापासून विमुक्त होती. तथापि अखिल भारतीय राष्ट्र जर एकतंत्रनी एक राष्ट्र करावायचे तर होणे हे त्याचेही त्या परिस्थितीला भारतीय राष्ट्र जर एकतंत्रने एक राष्ट्र करावायचे तर या दाक्षिणात्य पृथक स्वतंत्र राष्ट्रांनी त्या उत्तर भारतीय साम्राज्यात समाविष्ट होणे हे त्याचेही त्या परिस्थितीतील राष्ट्रीय कर्तव्यच होते. दक्षिण विजयावर निघाल्यानंतर सम्राट बिंदुसाराने साम दाम दंड भेदे करून तेथील बहुतेक राज्याकडून आपले आधिपत्य मान्य करविले. पश्चिम समुद्राच्या मध्यंतरीच्या 17 राजधान्या त्याने मौर्यांच्या राज्यात समाविष्ट केल्या असे ग्रंथातरी उल्लेखलेले आहे. एकंदरीत चंद्रगुप्त चाणक्याच्या अखिल भारतीय साम्राज्याच्या ध्येयाचे हे उरलेले दुय्यम उपांगही पूर्ण करून सम्राट बिंदुसाराने उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिमेसुद्धा सारे भारतवर्ष एकछत्रीने एक राष्ट्र केले. ह्या वैशिष्ट्याप्रमाणेच त्या मौर्य साम्राज्याचे आणखी एक वैशिष्ट्य हे की ऐतिहासिक पद्धतीने अगदी मोजमापून म्हटले तरी त्या काळच्या जगातील ग्रीससुद्धा साऱ्या राष्ट्रांमध्ये सैनिक बळातही भारत बलिष्ठतम होते. चाणक्याच्या प्रबळ प्रबंधाप्रमाणे उभारलेल्या आणि सशस्त्र राखलेल्या ह्या चतुरंग दलाच्या अजेय बळामुळेच चंद्रगुप्ताच्या राज्यारोहणापासून तो अशोक बौद्ध झाल्यानंतरही त्याच्या मृत्यूपर्यंत उणीपुरी 100 वर्षे त्या मौर्यकालीन अखिल भारतीय साम्राज्यास भूमिमार्गे वा समुद्रमार्गे कोणतीही सीमा उल्लंघून जगातील कोणताही शत्रू काहीही उपद्रव देऊ शकला नाही. पुण्यश्लोक अशोक सम्राट बिंदुसार इसवी सन पूर्व 273 वर्षी वारला. त्याच्या सिंहासनावर त्याचा पुत्र अशोक हा स्वतःच्या वडील भावास बाजूस सारून आरूढ झाला. आपल्या इतिहासातच नव्हे तर जगाच्या इतिहासात त्याचे संकीर्तन पुण्यश्लोक नृपावलीत केले जावे अशी सम्राट अशोकाची योग्यता होती. तथापि मागे परिच्छेद 7 ते 9 अन्वये ह्या पुस्तकातील सोनेरी पानांची जी कसोटी आणि विषय क्षेत्र आखून घेतलेले आहे त्यात सम्राट अशोककालीन पान बसत नाही. ह्यास्तव त्याच्या राजवटीचा अधिक उल्लेख करता येत नाही. तथापि अशोकाने बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्या धर्मातील अहिंसा प्रभृती काही तत्वांचा आणि आचारांचा जो अतिरेक पुरस्कार केला त्याचा भारतीय राजकारणावर, राजकीय स्वातंत्र्यावर इतका हानिकारक परिणाम झालेला आहे की सम्राट अशोकाच्याच नव्हे तर मुख्यतः बौद्ध धर्माच्याही त्या तत्वांविषयी प्रवृत्तीविषयी इथेनी ह्या पुस्तकाच्या पुढच्या भागात ही अवश्य ती चर्चा केली पाहिजे. नमो भगवते बुद्धाय. बौद्ध धर्मातील राष्ट्रविघातक अशा काही प्रवृत्तींची आणि परिणामांचीही चर्चा करण्याचा आधी माझ्या मतांचा विपर्यास होऊ नये म्हणून इथे आरंभीच हे सांगणे मी माझे कर्तव्य समजतो की स्वतः बुद्ध देवाविषयी किंवा त्यांच्या बौद्ध धर्माविषयी एकंदरीत मला अत्यंत आदर वाटत आहे. भारतीय इतिहासात एकाहून एक उत्तुंग अशी महान जागतिक विभूतीची जी हिमालयीन शिखरे आहेत त्यातील एका उत्तुंग शिखराचे नाव आहे भगवान बुद्ध. ह्या आदरापुरता त्याच्या शिष्याप्रमाणेच त्याच्या मूर्तीपुढे नम्र होऊन मीही म्हणतो नमो भगवते बुद्धाय. ज्या हिंदू राष्ट्राने त्यांना जन्म दिला ते हिंदू राष्ट्र हे आज त्यांना श्री विष्णूचा 9वा अवतार मानित आहे, तेही एवढ्यासाठीच